नमस्कार फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आपण चेक्स मेहंदी क्लास दिवस दुसरा पाहणार आहोत. तर चेक्स तुम्हाला माहित असतीलच, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते. आपण ज्या लाईन्स यूज करून जे एकदमच बेसिक पासून ज्या शिकत आहेत मेहंदी किंवा ज्यांना शिकायची आहे, तर त्यांच्यासाठीच हा मेहंदी क्लास आहे. ज्या लाईन्स यूज करून आपण वेगवेगळ्या डिझाईन तयार करतो, त्यामध्ये डॉट, फ्लावर्स, आपण कुठली डिझाईन ऍड करू शकतो, त्याला बोलतात चेक्स. तर आपण आज दुसरा दिवस पाहणार आहोत. पहिला दिवस चॅनल वरती अपलोडेड झालेला आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता चॅनल पेज वरती. त्यामध्ये पण मी 20 पेक्षा जास्त गोष्टी शिकवलेल्या आहेत, एकदम बेसिक पासूनच्या लाईन्स, फ्लावर्स, छोटे छोटे बेल्ट्स आणि ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत त्यापासूनच आपण डिझाईन कशी क्रिएट करू शकतो हे पण मी सांगितलेलं आहे. तर प्लीज तुम्ही तो जर व्हिडिओ पाहिला नसेल, चॅनल वरती नवीन असाल तर तो व्हिडिओ पहा. चॅनल वरती नवीन असाल, फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा तुम्ही कोण बघू शकता, मी घरीच कोण बनवलेला आहे. माझ्याकडे मेहंदी पावडर आहे, मेहंदी पेस्ट. हे बघा तुम्ही, किती छोटासा कोण आहे. आपल्याला हा कोण हँडल करायला पण एकदम सोपा जातो, त्यामुळे हात पेन करत नाही. आणि हे जे प्रॅक्टिस सरफेस जे आहे, तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे पण मी घरीच बनवलेले आहेत. या प्रॅक्टिस सरफेस आपण काय काय बनवू शकतो याचा व्हिडिओ पण चॅनल वरती अपलोडेड झालेला आहे. मी सगळ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. कोन मेकिंग, पेस्ट मेकिंग, प्रॅक्टिस सरफेस चा व्हिडिओ, दिवस फर्स्ट वाला म्हणजे हा सेकंड आहे, तर दिवस फर्स्टचा जो व्हिडिओ आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. ती तुम्ही प्लीज चेकआउट करा. आणि त्या पण व्हिडिओवरती जाऊन तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच हा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे आणि याची प्रॅक्टिस करायची आहे. तर हा एक कोन बनवलेला आहे मी. तर दुसरा हा ब्लँक कोन मी ठेवलेला आहे, तुमच्यासाठीच मी फिल करून दाखवणार आहे तर लगेच. आणि मी एकदम फ्रेश मेहंदी वापरते. ही पहा तुम्ही, मेहंदी पेस्ट बघू शकता. आपल्याला कोन बनवण्यासाठी एकदम फ्रेश मेहंदी वापरायची आहे. आणि मेहंदीचा यूज कसा करायचा आपल्याला त्याचा पण मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्या पण व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. अजून पण तुमच्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची आहे एक छोटीशी. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहून एक कमेंट करायची आणि एक लाईक द्यायचा आहे. तर हा कोणा मी आता फिल करत आहे. एकदम थोडीशी अशी मेहंदी फिल करायची आहे आणि असं टॅप टॅप करून त्याला मेहंदी अशी खालीपर्यंत आणायची आहे. हे बघा, मी टॅप करून अशा प्रकारे खालीपर्यंत मेहंदी आणलेली आहे. परत थोडीशी मेहंदी यात मी टाकलेली आहे आणि इथं आपल्याला सेलो टेपने कव्हर करायचं आहे थोडस. अजून एक सेलो टेप लावायचा इथं. 1 ते 2 सेलो टेप लावल्याच्या नंतर मग मेहंदी बाहेर येत नाही आणि आपला कोन परफेक्टली तयार होतो. अशा प्रकारे इथं प्रेस करून आपल्याला कोन तयार करायचा आहे. प्रेस करून मेहंदी अशी खालीपर्यंत अशी चेक करायची आहे. आणि इथं अशा प्रकारे दोन्ही बाजूने फोल्ड करून 1, 2, 3 आणि 4 असं पॅक करायचं आहे कोन. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. चेक्स मेहंदी डिझाईन दिवस 2. तर फ्रेंड्स, मेहंदी विथ कावेरी या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. परत एकदा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे केलं नसेल तर इथं चेक्स मेहंदी आपण पाहत आहोत. फर्स्ट वाला जो मी चेक्स घेतलेला आहे तो साध्या आपल्या आडव्या आणि उभ्या लाईन, स्लिपिंग आणि स्टँडिंग लाईन यूज करून आपल्याला हा फर्स्ट वाला साधा आणि सिंपल चेक शिकायचा आहे. आणि एका आड एक असा बॉक्स आपल्याला फिल करायचा आहे. या चेक्स मध्ये काय होतं, सगळे चेक्स फिल झाल्याच्या नंतर कुठं ना कुठेतरी एक असं जागा राहते की तिथं काहीतरी मिस होतं. तर त्यासाठी ही ट्रिक आहे. एका आड एक असते, आपल्याला असं डॉट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ते बॉक्स असे फिल करायचे आहेत. आणि त्याच्याने काय होतं, आपला कुठलाही बॉक्स मिस होत नाही किंवा चुकत नाही. आणि व्यवस्थित असं एका आड एक 3D टाईप हा आपला साधा आणि सिंपल बॉक्स तयार झालेला आहे.
हा चेक सगळ्यांनाच येत असेल बहुतेक, जे मेहंदीवर आहेत, जे मेहंदी शिकतायत त्यांना माहित असेलच. तर सेकंड वाला जो बॉक्स घेतलेला आहे मी, चेक्स घेतलेला आहे, तो अशा तिरक्या लाईन वापरून घेतलेला आहे. तिरक्या लाईन अशा दोन्ही डायरेक्शननी तिरक्या लाईन घेऊनच आपल्याला जवळजवळ सगळे चेक शिकायचे असतात आणि याच लाईनमध्ये सगळ्या टाईपचे चेक्स असतात. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर सेकंड वाला जो चेक्स घेतलेला आहे मी, सिंपल अशा लाईन घेतलेला आहे आणि त्या लाईनच्या सेंटरवरती डॉट दिलेला आहे. थर्ड वाला पण सेम आहे, फक्त जो दोन लाईनचा सेंटर बनलेला आहे तिथं एकाऐवजी अशा कॉर्नरमध्ये 4 डॉट द्यायचे आहेत. थर्ड वाला पण चेक्स आपला कंप्लीट झालेला आहे आणि प्रत्येक चेक्स कंप्लीट झाल्यानंतर त्याला कव्हर लाईन द्यायची आहे, ज्याच्याने आपला चेक्स हा उठून दिसतो आणि त्याला फिनिशिंग मध्ये वाटतो. तर फोर्थ वाल्याला पण सेम असंच लाइनिंग करून घ्यायचं आणि आपण आधीच्या 2 बॉक्स मध्ये सेंटरवरती डॉट दिलेला आहे, इथं मध्ये डॉट द्यायचा आहे आणि अशा प्रकारे थोडीशी लाईन देऊन शेडिंग करायची आहे. तर 4th आणि 5 वाला सिमिलर असणार आहे, एकमेकांवरती डिपेंड असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि या पुढचे जे 4 चेक्स आहेत, 5, 6, 7, 8 हे एकमेकांवरती डिपेंड असणार आहेत. वरचे जे फर्स्ट वाले जे 4 आहेत त्याच्यावरती हे डिपेंड असणार आहेत. तर 4th वाला जो आहे तसंच मी सेम खाली पण ड्रॉ केलेला आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. हलकसा आपल्याला तो डॉट असा स्वॅप करायचा आणि त्याची अशी पेटल तयार करायची आहे आणि सेम त्या फ्लावरच्या सेंटरला अशा प्रकारे छोटी शेड द्यायची आहे आणि मिडलला छोटा डॉट द्यायचा आहे. तर तुम्हाला समजतंय का? जर समजत नसेल शिकवलेलं तर कमेंट करत चला फ्रेंड्स. तर नेक्स्ट आहे 6 वाला चेक्स. 6 वाला चेक्स मी डबल लाईनचा घेतलेला आहे. थर्ड वाला जसा आहे तसाच फक्त दोन लाईनचा चेक्स घेतलेला आहे आणि त्याला सिंगल डॉट ऐवजी इथं डबल लाईन घेऊन अशा प्रकारे 4 डॉट दिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघून करू शकता. जर एकदा व्हिडिओ पाहून कळलं नाही तर परत व्हिडिओ बघायचा आहे. खूप हेल्पफुल व्हिडिओ असणार आहे हा. एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने मी सांगितलेला आहे. तर नेक्स्ट आहे 7th वाला. 7th वाला हा सेकंड आणि 6 वाला मिक्स आहे. तर तो पण डबल लाईनचाच आहे. आपल्याला 6 वाला जसा घेतला आपण डबल लाईन करून फक्त सेम करायचं आहे आणि त्या लाईन फिल करायच्या आहेत आणि मध्ये डॉट द्यायचा आहे. तर 8 वाला पण मी 2 in 1 आहे 8 वाला. तर सेम लाईन घेतलेला आहे डबल लाईन आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला आतला जो बॉक्स आहे स्क्वेअर बनलेला तो अशा प्रकारे फिल करायचा आहे. तर हा 2 in 1 याच्यामुळे म्हणते मी दाखवते व्हिडिओमध्ये. तर तुम्ही हे चेक जे आहे अशा प्रकारे फिल करू शकता. इथे मी एक ब्लँक ठेवलेला आहे आणि बाकीचे फिल केलेले आहेत, त्यामुळे मी इथं 2 in 1 सांगत आहे. तर फ्रेंड्स मी परत एकदा सांगते, चेक्स मेहंदी क्लास दिवस 2 मेहंदी विथ कावेरी आपल्या चॅनलचं नाव आहे. तर आपण इथं 8 प्रकारचे एक टाईपचे चेक शिकलेलो आहोत. या प्रत्येकामध्ये 2 in 1 चेक्स आपण बनवू शकतो. तर तुम्हाला ते शोधता आले तर मला एक कमेंट करून सांगायचं आहे. तर बेस्टच आहे जर तुम्ही शोधलं तर. आणि जर नाही समजलं असेल तर मला ते पण तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ काय पाहिजे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणता टॉपिक तुम्हाला शिकायचा आहे तो तुम्ही कमेंट करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे, एक लाईक द्यायचा आहे. आणि अशाच व्हिडिओसाठी मेहंदी विथ कावेरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.